नाही तर बोलाल की सिद्धूला गाणं पाणी दिलं, स्वतः एकटीलाच पिऊन घे. आणि इथे आपलं बीट ना व्यवस्थित असं शिजली. खूप युजफुल अशी गोष्ट तुम्हाला दाखवणार. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि मगाशी खूप भूक लागलेली सिद्धूला पण आणि मला पण. मग थोडेसे ना पोहे करून खाल्ले आणि चहा घेतला मस्तपैकी. आता एकदम फ्रेश वाटते, मस्त वाटते. झोपत तर नाही, दुपारची कामं चालू असतात. तर आता मी विचार करते जेवणामध्ये ना बीटरूट पचडी बनवते. तर ही एक केरलाची डिश आहे आणि ना आमच्या ऑफिसमध्ये ना अनिल भाई म्हणून होते, म्हणजे ते केरलाचे होते, साऊथ इंडियन होते ते. तर ते ना वेगवेगळ्या भाज्या आणायचे, त्यामध्ये दही असायचं आणि एकदम मस्त टेस्टी बनवायची त्यांची वाईफ खूप जेवण. त्यांनी एकदा बीटरूटची भाजी मला दिलेली ना, तर ती पण तशीच होती, तर त्याला पण बहुतेक पचडीच बोलत असतील. तर आता मी जे बनवणार आहे ना ते पण म्हणजे ग्रेट करून बनवणार आहे बीटरूटचं. त्यांनी जे आणलेलं ना ते अशी क्यूब्स म्हणजे कापून असे क्यूब्स बारीक बारीक करून आणलेली आणि त्यामध्ये दही होतं. तर एकदम मस्त. या साऊथ इंडियन रेसिपी असतात ना एकदम सिम्पल असतात पण ना टेस्ट भरपूर मस्त असते. मला खूप साऊथ इंडियन कुझिन आवडतं. आपल्या महाराष्ट्रीयन कुझिन नंतर कोणतं कुझिन आवडतं ते साऊथ इंडियन कुझिन असतं. म्हणजे त्यांचे ना जेवणामध्ये एवढी सिम्प्लिसिटी असते, असे एकदम भरगच्च मसाले वगैरे टाकत नाहीत ते, पण एकदम मस्त वाटते, टेस्ट छान लागते, एकदम ऑथेंटिक टेस्ट असते त्यांची. आणि खोबरं वापरायची पद्धत, खोबरं आलं मिरची असं असतं त्यांच्या, आणि दही पण असतं त्यांच्या जेवणामध्ये, तर त्यामुळे अजून टेस्ट एनहान्स होते. चला तर मग बघूया आपण बीटरूट पचडी कशी बनवते मी. तर आपण 3 बीट घेतलेत, पाव पाव किलोपेक्षा म्हणजे कमीच आहेत, पाव किलो मध्ये अजून 1-2 आले असते. तर 3 बीट घेतलेत आपण आणि याची साल काढणार आहोत व्यवस्थित आणि ग्रेट करून घेणार आहोत त्याने. तर आता बीट किसून घेते. तर एक कढई घेतली आता मी आणि थोडीशी तापू दे. लोखंडाची कढई मुद्दामून नाही घेतली कारण की नंतर त्यामध्ये दही टाकणार आहे ना. मग मी असं कुठेतरी वाचलं होतं की ऐकलं होतं, मला माहिती नाही, की लोखंड आणि दही यांचा कॉन्टॅक्ट नाही व्हायला पाहिजे, चांगलं नसतं शरीरासाठी ते. म्हणून मग लोखंडी कढई नाही घेते, ही वाली घेतली कढई. आणि थोडीशी कढई तापली ना की आपण हे बीट आहे ना किसून घेतलेलं ते टाकणार आहोत डायरेक्टली. तेल वगैरे काहीच टाकणार नाही आहोत. आणि साधारण असं मीठ टाकणार आहोत, अर्धा चमचा इतकं मीठ टाकते. मिक्स करणार आहोत मीठ. आणि आपण बारीक ग्रेटरने हे केलेलं आहे ना, ग्रेट केलेलं आहे त्याला, त्यामुळे ते लगेच शिजेल. तरी पण थोडंसं पाणी टाकून शिजवायचं आहे आपल्याला. तर ज्या ताटामध्ये मी बीट ग्रेट करून घेतलेलं ना त्याच्या ताटामध्येच पाणी घेतलंय आणि असं टाकलंय आणि झाकण ठेवून देते 4 ते 5 मिनिटासाठी. बीट शिजतंय तोपर्यंत हा नारळ फोडून घेते. आणि आपल्याला नारळ लागणार आहे, साऊथ इंडियन डिश म्हटलं की नारळाचं पाणी आणि निघालंय. लहानपणी भांडणं व्हायची नारळाच्या या पाण्यावरून. दादा किंवा आई असं नारळ फोडायला बसले, आजी किंवा त्याच्या बाजूला बसायचं वाटी घेऊन. आणि आज सिद्धूला नाही दिलंय कारण की तिची सर्दी आताच काल परवा नीट झालीये. त्याचं सारखं तिचं नाक गळत होतं, दुरी दिली, औषध दिलं तरी पण राहत नव्हतं. पण आता तिची सर्दी बरी आहे म्हणून तिला दिलं नाही पाणी, नाही तर बोलाल की सिद्धूला गाणं पाणी दिलं, स्वतः एकटीलाच पिऊन घेतलं. अर्धी वाटी घेते किंवा छोटी, असं थोडासा तुकडा घेते. दोन हिरव्या मिरच्या घेतोय. आलं घेते थोडंसं, अर्धा इंच असेल. आणि नो गार्लिक आणि नो ऑनियन रेसिपी आहे आपली ही, एकदम सात्विक. आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. मध्ये घालणार आहोत आपण थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी सुद्धा. आणि इथे आपलं बीट ना व्यवस्थित असं शिजलंय, 4 ते 5 मिनिटं जास्त झाली आहेत आणि बघा पाणी पण आटलं त्यातलं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण हे वाटलेलं खोबऱ्याचं मिश्रण. आणि मी साऊथ इंडियन नाहीये पण मला साऊथ इंडियन रेसिपी खूप आवडतात, मी बघून बघून बनवत असते. तर काही मिस्टेक असेल किंवा काही ॲड ऑन असेल तर मला नक्की कमेंट करू शकता तुम्ही, तुम्हाला माहिती असेल तर. तर आता आपण हे ह्याच्यामध्ये टाकलंय, छान असं मिक्स करूया.
खोबरं टाकल्यामुळे त्याचा कलर अजून परत चेंज झाला. थोडंसं ना ड्राय झालं पाहिजे साधारण एकदम. तोपर्यंत आपण ना याच्या फोडणीची तयारी करूया. ह्याला वरतून फोडणी द्यायची. फोडणीचं भांडं काय नाहीये माझ्याकडे, तर छोटी अशी वाटी घेतली आहे मी. त्यामध्ये टाकणार आहोत आपण तेल. खोबरेल तेल असेल ना तर खूप चांगलं. तेल साधारण गरम झालं ना आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी, जिरं, लाल मिरची आणि भरपूर सारा कढीपत्ता. छान फोडणी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि मिक्स करून घेणार आहोत छान. तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही वरतून कोथिंबीर देखील टाकू शकता. आणि गेलेली ना त्याच वाटीमध्ये ना मी दही घेणार आहे. दही मेन इन्ग्रेडियंट आहे. दही घरी लावलेलं दही आहे. साधारण 2 चमचे घेते, कारण की बीट पण आपलं कमीच आहे ना, 3च बीट घेतलेलं आपण. आणि थोडंसं असं फेटल्यासारखं करणार आहोत, कन्सिस्टन्सी त्याची. आणि आता ह्याचा गॅस बंद करणार आहोत. आणि बघा फेटलेले दही आहे ना हे ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. छान असं मिक्स करणार आहोत. आता परत ह्याचा कलर चेंज होईल. आणि गॅस बंद करूनच दही मी टाकते. अवियल पण बनवते ना मी, तर गॅस बंद करते आधी, भाजी झालेली असेल त्याचा, आणि नंतरच मग दही टाकते. म्हणजे कसं फाटत नाही दही आणि त्याची टेस्ट पण चेंज होत नाही. तर मग कढी पण आपण असं उकळून देत नाही ना. आणि छान अशी आपली बीटरूटची पचडी तयार झालेली आहे. चटणी बोलू शकता एक प्रकारे. मी थोडंसं ना ह्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, कारण की ना मला आणि ह्यांना सवय अशा भाज्या असेल ना तर थोडंसं असं ग्रेव्ही टाईप असलं ना तर खायला खूप मजा येते. दही टाकलेल्या भाज्या ज्या असतात ना त्या. बीटरूट पचडी रेसिपी तुम्हाला कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तशी सोपीच रेसिपी होती. असं म्हणजे रोज रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना तर तुम्ही हे ट्राय करू शकता. म्हणजे एक चटणीचा प्रकार किंवा असं लोणचं वगैरे आपण घेतो ना तोंडी लावायला, तसातला प्रकार आहे हा. तर पण लागते खूप मस्त टेस्टला. मी टेस्ट करून बघितली थोडीशी. मीठ बघण्यासाठी मी टेस्ट करून बघितले, तर मी प्रॉपर अशी टेस्ट नाही केलेली आहे. चला आता बीटरूट पचडी तर दाखवली मी तुम्हाला रेसिपी, पण मला अजून तुम्हाला एक दाखवायचं आहे. काही 1 मिनिट आली तर आता जन्माष्टमी येते, गणपती येणार आहेत, सण तर असे आपले वर्षभर चालूच असतात. तर आता मी खूप युजफुल अशी गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की जर तुम्हाला पूजेची आवड असेल किंवा मग तुम्हाला घरामध्ये काही काही युनिक गोष्टी आवडत असतील ना तर तुम्ही नक्की घ्या. तर ही आहे ऑटोमॅटिक पूजा बेल. तर मी तुम्हाला दाखवते हे कसं ऑपरेट करायचं ते. तर बघा हे जे प्रोडक्ट ऑटोमॅटिक पूजा बेल, आणि ह्याच्यामध्ये घंटा आहे ही ब्रासची आहे, आणि हे मटेरियल आहे ते प्लास्टिकचं आहे. ऑन ऑफचं स्विच आहे इथे, आणि याच्यासोबत ना एक तुम्हाला अडॅप्टर मिळतं. आणि मेड इन इंडिया आहे हे, चायना वगैरे नाही आहे, लगेच बंद वगैरे पडेल अशातला भाग नाही आहे. आणि 1 वर्षाची वॉरंटी आहे प्रॉपर. तर बघा हा कॉर्ड आहे, अडॅप्टर आहे, तर इथे त्याला पिन करायचं आहे. बस एवढंच करायचं इन्स्टॉलेशन, बाकी याचं इन्स्टॉलेशन काहीच नाही आहे. आणि हा अडॅप्टर प्लग करूया आपण. तर स्विच ऑन केलेला आहे मी, आणि इथे पण याला एक बटन आहे बघा, तर बटन ऑन करूया. आणि ऑफ केलं, बंद होते घंटा. स्विच पण ऑफ करून टाकायचं. तर कसं काय वाटलं तुम्हाला हे प्रोडक्ट? आणि खूप युजफुल आहे. तुम्ही जर पूजा लवर असाल ना तर खरंच खूप युजफुल आहे. तुम्ही जर एकटे आरती बोलत असाल आणि टाळ किंवा घंटा हातात घेऊन पूजेचं ताट पकडायला जमत नसेल तर हे फक्त ऑन करायचं आणि आरती बोलायची मस्तपैकी, देवाचं नाव घ्यायचं आणि झालं काम. मस्त वाटलेलं प्रोडक्ट एकदम, आणि खूप युजफुल आहे. तर तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा, नाही तर मग इथे स्क्रीनवरती पण ऑटोमॅटिक टॅग होईलच, तर तिथून तुम्ही बाय करू शकता. प्रोडक्ट ना खूप विचारपूर्वक बनवलेलं आहे. म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट साईज आहे. असं देवघराच्या इथे आपण वगैरे ठेवू शकतो खालती. तुमचं असं देवघराच्या खालती असं समजा टेबल असेल जिथे तुम्ही पूजा वगैरे मांडत असाल, किंवा असा कॉर्नर वगैरे असेल ना तिथे हे इझिली राहील. असं हाता एवढंच आहे लिटरली. आणि ना ह्याच्या खालती ना आहे बघा, पटकन उचललं नाही जाते, नाही बघा ह्याच्या खालती नाही असे सक्शनचे पाय आहेत. म्हणजे ना एका जागी असं हे फिट्ट एकदम बसू शकतं. आणि मग हे बघा हालत नाही अजिबात, मी जोर लावते तरी पण. म्हणजे घंटा वाजत असताना ते असं इकडून तिकडे पण पळणार नाही, एका जागी व्यवस्थित मस्त राहील. आणि घंटीचा आवाज पण एकदम प्रॉपर आहे, मस्त आहे. तुम्ही जर मंडळाच्या आरतीसाठी वगैरे बोलत असाल ना तर मग ह्याच्या पुढे तुम्ही माईक ठेवला की झालं काम तुमचं. मोठ्या आवाजात एकदम घंटा सगळीकडे ऐकायला जाईल.
आणि घरच्या गणपतीसाठी तर युजफुल आहेच. घरी आपल्याला लहान मुलांची किंवा असं मिडल एजचे असतात ना, त्यांची खूप इच्छा असते की आरती एकदम लांब लचक घ्यायची, एक एक तासभर आरती घ्यायची आम्हाला. तर मग काय करायचं, मस्त हे ऑन करायचं आणि एक एक तासभर आरती बोलायची, मस्त एकदम मजा घ्यायची आरतीची. तर कसं काय वाटलं प्रोडक्ट मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पॅकिंग पण इतकी सुंदर विचारपूर्वक केलेली होती नाही बघा. हे आता अजिबात हालत नाहीये घंटामधली, मस्त एकदम हे इथे मध्ये हे लावलेलं आहे त्यामुळे. तर छान पॅकिंग वगैरे केलेली आहे. आणि घंटा वाजवण्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे. घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण होतं, सकारात्मक ऊर्जा क्रिएट होते घंटी वाजवल्याने. आणि घंटी वाजवून आपण आपल्या देवाला आवाहन करत असतो, देवाकडे काहीतरी मागत आहोत. मंदिरामध्ये जाताना सुद्धा आपण पहिली घंटी वाजवतो, देवाला सांगतो आम्ही आलोय म्हणून तुझ्याकडे, माझी प्रार्थना स्वीकार कर म्हणून. आणि छान पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरामध्ये. आणि जे पण वाईट दृष्टी असते, वाईट शक्ती असते ना, ती लांब पळते आपल्यापासून. तर तुम्हाला हे प्रोडक्ट कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. चला आजचा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला आजची रेसिपी बीटरूट पचडी आणि हे प्रोडक्ट युजफुल कसं काय वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच डेली व्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या, हसत राहा. राधे कृष्ण, बाय बाय.